तर हाय गाईज, वेलकम टू द चॅनल संजू हिअर. तर हा बिझनेस सिरीजचा तिसरा व्हिडिओ आहे. तर ह्या सिरीजमध्ये आपण बघितलं आहे, आपण एक बिझनेस स्टार्ट केलेला आहे, त्याच्याबद्दल आपण सांगितलेलं आहे आणि ते एक्झिक्युशन हा पार्टमध्ये आपण कम्प्लीट म्हणजे सुरू करणार आहोत. तर आता तुम्हाला जरा चेंजेस दिसत असतील. लॅपटॉप आणि कॉम्प्युटर होते, तिथे फाईल आणि बुक्स आलेले आहेत. कशाला हा ऑफलाईन असल्यामुळे जे ऑफलाईन काम आहे ते जास्त वाढलेलं आहे ऑनलाईन पेक्षा. पण ते पण तुम्हाला तिथे दिसून येईल, जसं की बिलिंग्स मध्ये तुम्हाला ते दिसून येणार आहे. त्याच्यानंतर पेमेंट मध्ये ते तिथे दिसून येणार आहे. ते तुम्हाला सांगतच राहील जसं हा व्हिडिओ कंटिन्यू होईल. तर जसं आपण हा ब्रँड घेतलेला आणि आता 2 महिने झाले ब्रँडचं आपण काम करतोय. तर याच्यामध्ये आपण कशी ग्रोथ आली आहे ते मी थोडक्यात तुम्हाला आता सांगेन. पहिली तर मी घेतली इलेक्ट्रिकची मीट घेतली आहे. इलेक्ट्रिक मीट मध्ये मी काय केलं, जे आसपासचे सगळे इलेक्ट्रिशियन होते त्यांना आता मीटिंग मध्ये बोलून काहीतरी गिफ्ट हॅम्पर कंपनीकडनं, तर ते प्रेसफिटचं काम करतोय आम्ही. त्याचे आता हे गिफ्ट्स आलेले आहेत. तर हे आता उद्या मीटिंगमध्ये आम्ही सगळं वाटणार आहे, गिफ्ट बॅग्स. तर हे सगळं आहे ते प्लंबर लोकांना आणि सगळ्यांना इम्प्रेस करण्यासाठी केलेलं आहे. आता पुढची मीटिंग मी तुम्हाला उद्या दाखवतो. व थोडंसं आपण काय म्हणतो ते स्टार्टिंग मोटिवेशन त्यांना पण दिलं, कसं त्यांना फायदेशीर आहे, त्यांचा काय बेनिफिट आहे ते त्यांना आपण समजवून दिलेलं आहे. आणि तीच पहिली म्हणजे ती गोष्ट केली. दुसरी म्हणजे आता मी स्वतः व एक कंपनीने मला एक असिस्ट केलेला माणूस, दोघं जण मार्केटमध्ये जातो, शॉप्सला व्हिजिट करतो. तर 2 महिन्यामध्ये आता जुने नवीन असे पकडून कमीत कमी 40 असे दुकान आम्ही आता कव्हर केलेले आहेत. तिथे प्रेसफिटचं तुम्हाला नाव दिसेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जास्त करून तरळे, खारेपाटण ती साईड आहे, कुडाळ आहे, कसाल, ओरस आणि कणकवलीमध्ये पण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला प्रेसफिट हे नाव दिसून येईल, बल्ब्समध्ये आणि इलेक्ट्रिक फिटिंग्समध्ये. तर आता एवढं आम्ही कव्हर केलेलं आहे. स्टार्टिंग जी कव्हरमध्ये आम्ही बोलू शकतो ते मार्जिन खूप लो ठेवलेलं आहे. 7-8% मार्जिन ठेवलेलं आहे ब्रँड एक्सपांड होण्यासाठी. त्याच्यानंतर एक कॅटेगरी वाढवून त्याचा कव्हर करता येईल, पण स्टार्टिंगमध्ये आम्ही ते केलेलं आहे. आणि हीच आपली पूर्ण प्रेसफिटची जी फाईल आहे बघू शकता. याच्यात आता हे सगळी बिल आहेत, ही सगळी प्रेसफिटचीच बिल आहेत. तर आता मी तुम्हाला एक टूर देतो, जे आम्ही स्टॉक ठेवलेला आहे कसा ठेवलेला आहे त्याचा एक टूर देतो. तर इथे एक दुकान आहे, त्याच्या समोर एक आम्ही फक्त एक सेटअप केलाय. तो म्हणजे याच्यात आम्ही जे सगळे बल्ब्स आहेत, जे आपण बघू शकतो 9 वॅटचे बल्ब पासून 50 वॅटचे बल्ब, त्याच्यानंतर इमर्जन्सी बल्ब, हे इथे आम्ही ठेवलेले आहेत. मला खोलून पण दाखवतो. बघा, हे जे सगळे बल्ब आहेत ते आम्ही आता एक फक्त शो केलेला आहे. होलसेल असल्यामुळे आम्हाला काय तेवढी जास्त हे करायची गरज नाही. डायरेक्ट आपल्याला पार्टीलाच जातो आणि पार्टीला आपलं बॉक्स पॅकिंग असतं. हे फक्त लोकल विकण्यासाठी काय तुम्हाला असा सेटअप मी असं दुकानात केलेलं आहे. रात्रीची वेळ आहे, नाही तर पूर्ण दुकान दाखवलं असतं, पण हे आम्ही आता तात्पुरतं केलेलं आहे. तर ही रूम आहे, ही आम्ही पूर्ण प्रेसफिटला दिलेला आहे. जो स्टॉक आहे तो सगळा आम्ही इथे प्रेसफिटचा भरला आहे. तर तुम्ही बघू शकता आता जे इकडे आहे हे सगळं तुम्हाला जे कॉम्बो लाईट वगैरे इथे दिसून येईल. पूर्ण स्टॉक हा प्रेसफिटचाच आहे. आता ही आहे त्यांना 150 वॅटचा. मग मी फ्लड लाईट दाखवतो कसा आहे त्यांचा. बघू शकता एकदम पॅकेजिंग ठीक आहे. क्वालिटी बघू शकता. आणि रफ टॉप याला आपण वॉटरप्रूफिंग पण देतो आणि म्हणून याची क्वालिटी वगैरे सगळं चांगलं आहे. आपण बाजूला ठेवूच. आणि तुम्हाला सांगतो तसं हे आम्ही इथे सगळं स्टॉक भरलेला आहे. 9 वॅटचा सगळा बल्ब आम्ही इकडे ठेवलेला आहे आणि हे सगळं प्रेसफिटचं आम्ही इथे अरेंज केलेलं आहे. थोडंसं अस्तव्यस्त असल्यामुळे, मे महिना असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे सीझनचा विषय असतो, तेवढा टाइम द्यायला पडत नाही. हा व्हिडिओ पण आता आम्ही रात्री शूट करतोय. खूप थोडंसं इकडे तिकडे टाइम ऍडजस्ट होत नाही, पण तुमच्यासाठी आपण हे सगळं करणार आहोत. आणि तुम्हाला अजून थोडासा स्टॉक दाखवतो. म्हणजे आपला स्टॉक इथे आहे. इथे सगळे आपले ट्यूबलाइट्स वगैरे आहेत. तर तुमच्यासाठी
दाखवतोय बघा. ही आहे 20 वॅटची प्रेस्टिजची ट्यूबलाईट आणि ही तुम्हाला 120 रुपयाला मिळू शकते. होलसेल भाव आपण हे 100ला पण देतो. एक फक्त थोडस मध्ये मार्केटिंगचा विषय, बाकी काय नाही. हेच सगळं आता आपलं चालू राहणार आहे. आता थोडं तुम्हाला सांगतो आतापर्यंतचा आपला सेल किती आहे आणि प्रॉफिट किती. तर तुम्ही आता बघितलंच असाल, आपण आता आपल्या रूमवर गेलेलो, तिथे ते सगळं आपण स्टोअर केलेलं आहे. आणि आता तुम्हाला सांगतो प्रॉफिटचा विषय. पहिलं तुम्हाला सांगतो मी याच्यावर किती इन्व्हेस्ट केले. आतापर्यंत मी 15 लाख रुपये या ब्रँडवर खर्च केलेले आहेत. आणि माझ्याकडे आता 15 लाखाचा स्टॉक होता आणि माझी सेल झाली आहे ती 8 लाखाची सेल झाली आहे. आणि जो आपण प्रॉफिट म्हणतो तो कमीत कमी आपला 1,40,000. इफ तुम्ही हे धरलं नाही, 15 लाख रुपये धरले नसतील, फक्त 8 लाखाच्या सेल्सवर आपण 1,50,000 रुपये म्हणजे 1,50,000च्या आसपास कमवलेले आहे. म्हणजे 1,40,000 आपण त्याच्यात कमवलेले आहे. आणि प्राऊड म्हणजे मला तर माझं मस्त वाटतं. नाही मी जास्त त्याच्यावर लोड घेतला आणि जास्त टेन्शन घेतलं. फक्त टेन्शन होतं जे इन्व्हेस्टमेंटचं, ते मला फक्त क्लिअर झाल्यामुळे मी ते करू शकलो. आणि आता मार्केटमध्ये आपले आता फक्त किती बोलतो, 15 गेले 8, तर 7 लाख रुपये आता मार्केटमध्ये आहेत, किंवा 2-1 लाख मार्केटमध्ये आणि 5 लाखाचा आपल्याकडे स्टॉक अवेलेबल. तर ते झालेलं आहे. तर याच्या पुढची तुम्हाला जी क्लिप येणार आहे ती आपण जी मीट घेतली, जी अरेंज केली होती, त्याची तुम्हाला आता पुढे क्लिप दिसणार. ठरवलेलं आहे. त्याचा तुमच्या मनाचा वाटा आम्हाला हवा आहे म्हणून आपण मीटिंग आज इथे घेत आहोत. तर तुम्ही जे मीटचे क्लिप्स तुम्ही बघितले असतील, फोटो पण बघितले असतील, ते सगळं आपण तिथे अरेंजमेंट केलेली. आता आपला नेक्स्ट आता याच्यानंतरचा पुढच्या याच्यामध्ये आपला हे राहील की हे पूर्ण जो स्टॉक आहे तो फुल एम्प्टी करायचा आहे. आणि म्हणजे आपण काय म्हणतो, जो गणपती आहे तो या सेगमेंटचा सगळ्यात मोठा सीझन असतो. जो आपला एरिया आहे कोकण, त्याच्यामध्ये जे मुंबईकर येतात किंवा तेव्हा लाइटिंगची जेव्हा आपल्याकडे खूप गरज असते, तो म्हणजे गणपती हा सीझन असणार आहे. तोपर्यंत वाटतं मी हा सिरीज चालू ठेवी. सगळं टेन्शन नाही, आता आपण कॉन्फिडन्स नाही, आता जिथे आपल्याला प्रॉफिट दिसते ते आपल्याला करायला काय विषय नाही. दुसरं म्हणजे आता थोडीशी मी याच्यात जी ऑन फील्ड एक्झिक्युशन होतं, म्हणजे जसं मी ती ऑर्डर पॅक करत होतो, भरत होतो, जे मी दिलं आहे ते तुम्हाला थोडे थोडे याच्यानंतर मी सीन ऍड करेन. आणि दुसरं म्हणजे आता याच्यात मला फेस झालेले प्रॉब्लेम. तर पहिला फेस झालेला प्रॉब्लेम होता तो कशी, ट्रान्सपोर्टेशनचा. जोपर्यंत हा म्हणजे काय म्हणतो सीझन आहे, तेव्हाच बरोबर हे जे काम होतं ते अंगाशी आलेलं. आणि तेव्हाच मला ट्रान्सपोर्टला म्हणजे हे जे एरिया होते तिथे मला गाडी नव्हती. की मग लास्टला मी काय केलं, जी माझी इलेक्ट्रिक गाडी होती, माझ्याकडे एक ॲथर गाडी आहे, तर त्याच्यावर ठेवून मी ते ट्रान्सपोर्ट केलेलं आहे. किंवा त्याच्यावर असं मागे बांधून पुढे बांधून ते सगळं पोचवलेलं आहे. काय काय रिक्वायरमेंट आहेत ते बघून घेणार आहे. आज मार्केटचा दिवस आहे. आता तर इकडे माझ्याकडे ईव्ही आहे. सेव्ह मनी सेव्ह पेट्रोल. इथे ट्रान्सपोर्टचा जरासा मला इथे फटका बसला की कणकवली सारख्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनला खूप म्हणजे माती खातं. जसं की कोल्हापूर आहे, कोल्हापूर एक हब झालेलं आहे, किंवा आपण म्हणू शकतो गांधीनगरमुळे त्याला एक ट्रान्सपोर्टेशनचा बॅकअप मिळाला आहे. तो आपल्या कणकवलीत नाही. कणकवलीत आपल्याकडे लोकल आहे, 1-2 टेम्पो असले तर, नाहीतर तुम्हाला सगळं 6 सीटर किंवा हेच आपल्याकडे थोडंसं आपण इथे मार खाल्लेला आहे. याच्यामध्ये मला जी एक मोठी भीती होती ती अशी भीती होती की आपण काय म्हणतो रिप्लेस इलेक्ट्रिक म्हणजे बल्बांमध्ये रिप्लेसचा मोठा इश्यू होता. काही काही चायना असतं, काही काही दुसरा मटेरियल आणून इथे लेबल लावून विकतात. म्हणून मी थोडासा जेव्हा एंटर करत होतो तेव्हा मला भीती होती की रिप्लेस माल, बल्ब रिप्लेस आला, ट्यूब आली करणार काय, रोकलाईट आली करणार काय, काय करू, वॉरंटीचा काय विषय आला तर. तर मी म्हटलं, मग मी त्या दुकानदारांकडे गेलो तेव्हा मी विचारलं त्यांचा मागचा अनुभव कसा होता त्याच्याबद्दल. तर त्यांनी मला तिकडे सांगितलं की बाबा ही कंपनी बेस्ट आहे, त्याच्यामध्ये काय मोठासा इश्यू येत नाही, काय इश्यू असेल तर ती कंपनी सॉर्ट आउट करते. आणि सेम तसं झालं. आतापर्यंत मला फक्त 3-4च म्हणू शकतात काय म्हणतो ते आपण इमर्जन्सिबल मध्ये थोडेसे प्रॉब्लेम
आढळून गेले. ते पण नंतर ते काय होते बॅटरी डिसलोकेट म्हणू शकतो, चार्जिंग बल्ब थोडक्यात त्याचा थोडं बॅटरी डिसलोकेट वगैरे असे प्रॉब्लेम्स बोलू शकतो ते झाले. बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आला आणि कंपनीने पण खूप सपोर्ट केला. ते थोडंसं हे होतं मला, पण बाकी काय बघायला गेलं तर काही प्रॉब्लेम झाला नाही. चालू व्यवस्थित आहे सगळं. आणि तेच आता मी जरा पुढे तोपर्यंत आपला गोल होता 2 लाखाचं काय आता बोलले 1.5 लाख तर आता मला झालाय. पण मी हा एकदा पूर्ण जो रिवाइज स्टॉक होता तो पूर्ण संपेपर्यंत काय प्रॉफिट मला मिळतंय, काय मला किती दिवसात माझे पैसे रिकव्हर होत आहेत. हा, पैसे रिकव्हरचा विषय तर असं झालेलं की मार्केटमध्ये 2-3 महिने पैसे म्हणजे अडकून असतात. त्याचं मला सोल्युशन मिळालं की मार्केटमध्ये तुम्ही 15 किंवा 10 दिवसानंतर एक फेरी व्हायलाच पाहिजे. ते मला त्याच्यामधून शिकायला मिळालं की आपण फोनवर ना आता पैसे नाही आहेत दुकानदारांकडनं, त्यांच्याबरोबर बसून तिकडे एक एक दुकानावर 25-25 अर्धा तास बसून 25 मिनिटं म्हणजे अर्धा तास तिथे बसून आपण तिकडे त्यांच्याशी राहायला पाहिजे, त्यांचे संवाद करायला पाहिजे. ते कुठे त्यांना अफेक्ट होतो, प्राइसिंगला अफेक्ट होतो का, ब्रँड व्हॅल्यू मध्ये कुठे त्यांना फरक पडतो का, काय त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, काय त्यांचे आपण सोल्युशन काढू शकतो ते कळतं. त्याच्यामुळे जरा पेमेंटमध्ये मी जरा खुश झालोय की पेमेंट आपलं जे रनिंग होतं ते खूप फास्ट झालेलं आहे. म्हणजे कमीत कमी 20-25 दिवसात तरी आपण ते कव्हर करतोय. तसं बघायला गेलं तर मी 2 महिने बोललेलो स्टार्टिंगला, 2 महिन्यापेक्षा थोडेसे 1-2 वीक जास्तच झाले आहेत आणि तेच कंटिन्यू करतोय आपण. आणि बाकी प्रॉब्लेम्स हेच होता ट्रान्सपोर्टेशनचा आणि रिप्लेस तर बऱ्यापैकी आता जसं मला कळालंय थोडा कमीच आहे, पण होऊ शकतो. जे असेल तर तुम्हाला मी ते लगेच अपडेट करून सांगेन व्हिडिओमध्ये, लगेच मी तुम्हाला सांगेन. आता एक्झिबिशनचा पार्ट 2 येईल तेव्हा मी पुढे या सिरीज मध्ये तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत बाय बाय, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ.